नमस्कार. आज आपण भरली वांगी एकदम चमचमीत आणि साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची ते बघूयात. त्यासाठी खलबत्ता घ्यायचा, त्याच्यामध्ये 8-9 लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा घ्यायचा. तो जाडसर असा खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचा. आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवूया. त्यात 2 मोठे चमचे तेल घालूया. तेल कडकडीत गरम झालं की हिंग पावडर घालायचं, मोहरी घालायचं, जिरे घालायचं. मोहरी जिरे छान फुलले की तीळ घालायचं आणि मग आलं लसूण पेस्ट घालायचं आणि थोडंसं आलं लसूण पेस्ट तेलामध्ये भाजून घ्यायचं. हे भाजून झालं की गॅस लहान करायचा आणि एक मोठा चमचा लाल तिखट घालूया, चवीनुसार मीठ, 1 चमचा गरम मसाला आणि अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून हे मिक्स करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये 1 चमचा दही घालायचं आणि परत मिक्स करून घ्यायचं. दही घातल्यामुळे आपल्या भरली वांगीतील सारण अजिबात बाहेर येत नाही. आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून परत थोडंसं मिक्स करून घ्यायचं. आता गॅस बंद करायचा आणि वांग्यामध्ये आपला जो मसाला आहे तो भरून घ्यायचा. वांगी आधीच मी अशा प्रकारे चिरून पाण्यामध्ये टाकून घेतलेलं होतं आणि तुम्ही भरली वांगीमध्ये दही नक्की घाला. टेस्ट पण छान लागतेच आणि कितीही मसाला भरला तरी तुमचा मसाला बाहेर येणार नाही. आता हे मिक्स करून घेऊया आणि गॅस चालू करूया. एक छोटी वाटीने 1 वाटीभर पाणी घालायचं. पाण्याला उकळी यायला सोडून द्यायचं. गॅस मोठा करायचा. पाण्याला उकळी आली की मग गॅस लहान करायचं आणि झाकण लावायचं आणि एक 5 मिनटं वांगीला शिजून द्यायचं आणि मग चेक करायचं आणि आधीमध्ये वांगी अदलाबदल करायची, म्हणजे एक बाजू भाजते दुसरी बाजू भाजत नाही, तर दोन्ही बाजू भाजून जातील. हे बघा, माझी वांगी मस्त अशी शिजून झालेली आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचं आणि मस्त अशी आपली चमचमीत भरली वांगी बनवून रेडी आहे.